त्याच्यानंतरला आज मायरा 11 या संघाकडे कविराज खेळताना दिसतो. बॅटल खूप मोठा आहे. आपण म्हणतो ना बॅटल एकंदरीत जर तुमचा टोटल छोटा असला तरी चालेल, पण तो बॅटल खूप मोठा असणं गरजेचं असतं. गोलंदाजी ट्रॅक वरती मायरा 11 या संघाचे कॅप्टन स्वतः अनंत. नाव अनंत आहे, काम देखील त्या नावाप्रमाणे करावं लागेल. राईट मोर द विकेट या एंड कडून बॉलिंग केली जाते. क्षेत्ररक्षणाचा विचार करायला गेलं तर येस, थर्ड यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात केले जातील. काऊ कॉर्नर आणि डीप स्क्वेअर लेगच्या अगदी मधोमध क्षेत्ररक्षक लावला गेलाय आणि लॉंग ऑफला देखील एक क्षेत्ररक्षक असू शकेल. लेफ्ट हँडेड बॅटर्स म्हणजे मिड विकेटला आणि स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक बाहेर काढलाय. अशा प्रकारची फिल्डिंगची पोझिशन असेल. विकेट क्रमांक 2. आपण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करणारा संघ कृष्णा 11 संघाची गंभीर परिस्थिती. धावसंख्या 8 या आकडेवरती आहे. जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये अजून देखील जर पाहायला गेले तर 26 धावांची आवश्यकता आहे. 12 मध्ये 26 पाहिजे. सेकंड विकेटची आपण चर्चा करतोय. नवीन बॅचला सुरुवात केली जाईल. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः अनंत आहेत. अनंत गोलंदाजी ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडेड बॅटर्स अनिकेत आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल. यावेळेला चांगला खेळलाय. कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडूला खेळला गेलाय. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. जिथे सरळ चेंडू सीमारेषा पार. आमचे एजाज मारूफ सर यांच्या अनोख्या स्टाईल मध्ये हा इशारा केला गेलाय. जिथे मिळाला ब्रँडेड चौकार. आणि ज्या संघांना आपल्याला माहित आहे की आपण सुपर 8 साठी क्वालिफाय केलेलं नाहीये, परंतु त्या ज्या संघांना माहित आहे की आपण सुपर 8 साठी क्वालिफाय झालेलो नाहीयेत, अशा संघाने कुठे जायचं नाहीये. शेवटपर्यंत इथे थांबणं अनिवार्य आहे. इथे जर पाहायला गेलं तर कॅच मिस झाली आहे. कदाचित सूर्यनारायण इथे कदाचित डोळ्यांना त्रास देतोय. चेंडू दिसत नाहीये असं क्षेत्ररक्षकाने सांगितलंय. नो प्रॉब्लेम, समस्या नाहीये, परंतु जर पाहायला गेलं तर जीवनदान मिळालंय. आता हे बॅटल आता एकाच गावातलं आपण बघतोय. फलंदाजीसाठी अनिकेत आणि शैलेश. गोलंदाजी ट्रॅक वरती स्वतः अनंत आहे. म्हणजे साई 11 बोरिवली या संघासाठी एकंदरीत खेळणारे तिन्ही खेळाडू आता विरोधक म्हणून खेळताना दिसतात. त्याला म्हणतात क्रिकेटची खूबसूरती. आपण म्हणतो ना की 2 सख्खे भाऊ क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये विरोधक म्हणून खेळताना दिसतात. म्हणजे घरामध्ये भांडण पण आपण कधी कधी पाहिले. म्हणजे घरातले आई बाप आता कोणत्या संघाला सपोर्ट करत असतील. म्हणजे आता यांना सपोर्ट करायचं की त्यांना करायचं, दोन्ही मुलं आपलीच आहेत. इथे मोठा प्रहार केलाय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं. किती मिळतील धावा जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा एजाज मारूफ सर त्यांच्या अनोख्या स्टाईल मध्ये इशारा देत असताना ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक 3 चौकार येत आहेत. आता सांगतायत येस की का नाही, कारण का एका संघामध्ये खेळणारे खेळाडू एकमेकांची कमजोरी माहित आहे. जाऊया सेकंड विकेट कडे, जिथे 3 ओव्हरचा या ठिकाणी बघा खेळ चालू आहे. 11 झालेत. म्हणजे फलंदाज अनिकेत आता तुटून पडलाय. इथे गोलंदाजी करणाऱ्या अनंत वरती एका संघाकडे खेळणारे विरोधक बनून खेळतायत. या एकमेकांना दोन्ही खेळाडूंना माहिती आहे की कमजोरी काय आहे या दोघांची. आता कशा प्रकारचा पहिल्या लगातार 3ला 3 4 मारलेत. अनिकेतने इरादा स्पष्ट केलाय. यावेळेला पुन्हा घनाघाती प्रहार. 4था बॉल, 4था चौकार. ब्रँडेड चौकार आलाय. वा वैया, जणू काय चेंडूला फोडून काढले. त्या चेंडूवरती कुऱ्हाडीचा घाव घातलाय आणि 4 धावा बॅक टू बॅक आपण बघतोय. म्हणजे 4 चेंडू 4 चौकार. ज्यावेळेला एकंदरीत जर पाहायला गेलं तर शिवम मावी आणि त्याच्यावरती प्रहार करणार पृथ्वी शॉ. 6 मध्ये 6 चौकार ठोकणार तो खेळाडू. या मॅच मध्ये कदाचित 6 मध्ये 6 चौकार पाहायला मिळतील का बघावं लागेल. अनंतच्या विरोधामध्ये आपण बघतोय की इथे अनिकेत तुटून पडलाय, त्याच्यावरती तो प्रहार करतोय. आता हेच तर खरं आहे मित्रांनो. पुढचा बॉल आहे. थोडस रनअप मध्ये दुविधा आहे. रनअप मध्ये थोडीशी दुविधा आपण बघतोय. फलंदाजाचं कॉन्सन्ट्रेशन नव्हतं. मैदानाच्या आतमध्ये 4 मध्ये 4 चौकार आलेत. काय क्रिकेट पाहिलंय पहिल्याच ओव्हरमध्ये.
मायरा 11 विरुद्ध ही मॅच पाहतोय विवांशी 11. या दोन संघांमध्ये हे युद्ध मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल आहे ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर, दडपण आलंय आता गोलंदाजावरती. थोडस या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अंडर प्रेशर आहे. आणि अनंतला आता कमबॅक देखील करावं लागेल, कारण का क्षमता प्रचंड आहे. अनंत देखील एक ऑलराऊंडर पद्धतीचा खेळाडू आहे. आडव्या बॅटनं काहीच आहे. आता अनिकेतला सांगतोय आप शेर हम भी सव्वा शेर, हम भी किसी से कम नाही. आणि आज त्या खेळाडूला देखील सांगितलंय, तू जर माझ्यावरती प्रहार करू शकतोस तर मी देखील माझ्या पिटाऱ्यातून ब्रह्मास्त्र काढू शकतो. वाईड यॉर्कर बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी होती तिथे. बॅट बॉलचा संपर्क आला नाही. आडव्या बॅटनं त्याला खेळायचं होतं. पहिल्या 4 बॉलवरती तो हावी झाला. चेंडू क्रमांक 5व्या वरती ज्यावेळेला वाईड टाकला आणि त्याच्यानंतर डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता आपण बघतोय. शेवटचा बॉल या ओव्हरमधील कशा प्रकारचं हँडल केले जाईल अनिकेतच्या माध्यमातून हे देखील पाहावं लागेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने केलं गेलं. थोडीशी मिसफिल्ड, क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेनं, परंतु चेंडू मात्र इथे जाईल सीमा रेषा पार. षटकाची सुरुवात चौकारानं, त्याचा अंत देखील चौकारानं आलाय. या ओव्हरमध्ये केवळ 5 चौकार ठोकलेत. इरादा स्पष्ट. षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 21. 2 नंबरकडे जाऊयात जिथे धावा झालेल्या आहेत 3 षटकानंतरला. 20-6 मध्ये 14 पाहिजेत. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. हॅलो, आता तिकडे 6 चेंडू दुसऱ्या विकेटमध्ये 6 मध्ये 14 पाहिजेत. मित्रांनो, एकंदरीत 14 फेब्रुवारी आपण परवाच पाहिला असाल. म्हणजे आपण ज्यावेळेला कॉलेजमध्ये जातो 14 फेब्रुवारीची कधी वाट बघत नाही. आज तुम्हाला कुणाचीच वाट बघायची नाही आहे. सरळ तुम्ही देखील मोठे प्रहार करा. सेकंड विकेटसाठी आपण बघतोय. हॅलो, फार वेळ जाणार नाही याची दक्षता घ्या, सर्वांना विनंती करतो आम्ही. आणि ऑफिशियल तुम्हाला जे इशारे देत आहेत, ज्या नियम सांगतायत त्यांचं पालन करणं गरजेचं आहे. अंपायर्सनं सांगितलेल्या दिलेल्या सूचनेचं तुम्ही पालन करा. आमचे ऑफिशियल्स मारूफ सर आणि त्यांच्या समवेत एकंदरीत तुम्ही पाहताय. तर येस, आमचे राज नाईक सर आहेत. सो ऑफिशियल्स त्यांच्या माध्यमातून इशारे तुम्हाला जे दिले जातील, सूचना दिल्या जातील कविराज, त्यांचं पालन करणं अनिवार्य आहे.
सेकंड विकेट मध्ये आपण पाहताय तर 4 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. सर मोहन सर मोहन सर मोहन सर मोहन सर एनी चेंजेस ओव्हर मध्ये चेंजेस आहेत. न्यू बॉलर उर्वरित 4 बॉल कंटिन्यू ना. इट्स ओके थँक्यू. सर या चेंडूवरती 2 रन्स असतील ना मोहन सर. 2 रन्स ओके. सेकंड विकेट 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. सो कंपल्सरी चेस 2 मध्ये 5 तृष्णा 11 संघ असेल. एक चेंडू आणि 3 ची गरज. सेकंड विकेट. येस मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. 2 धावा मिळून जातील या बॉलवरती. बॉलरची चर्चा करूयात आपण. संकेत बॉलर आहे आणि शैलेशच्या बॅटमधून दुहेरी धावांचा फटका आला पहिल्या ओव्हरमध्ये. तुम्ही जर पाहायला गेलं तर तब्बल 21 धावा खर्च केल्या गोलंदाज अनंतनं आणि संकेत मात्र पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावा खर्च करतायत. मायरा 11 विरुद्ध विवांशी 11 ही मॅच चालू आहे. विवांशी 11 या संघाची सुरुवात चांगली आहे. पुन्हा एकदा यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. कव्हर पॉइंटला डीपला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. 1 धाव वाघ मिल्का वाघ आणि बघता बघता 2 धावा देखील मिळून जातील. थोडासा क्षेत्ररक्षक फंबल देखील होतं आपण बघतोय. काय क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चाललंय. दोन्ही संघ अगदी समतोल विजेतेपदाचे प्रबळ दावेदार देखील बनू शकतील
आणि आज या संघाला कोणता संघ जिंकेल? काल सायंकाळच्या सत्रामध्ये कविराज नावाचं वादळ आलं होतं या मैदानाच्या आतमध्ये, ज्या कविराजनं जबरदस्त फटकेबाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघावरती तो अगदी तुटून पडला. वैयक्तिकरित्या 42 धावांची त्यांनी पारी देखील खेळला होता. तो दर्जेदार क्रिकेट. या बॉलवरती चांगलं क्षेत्ररक्षणाचा नजारा, परंतु हे देखील विसरून चालणार नाहीये. विवांशी 11 या संघाने देखील सुरुवात धमाकेदार केली आहे. त्यांचं देखील एकच प्रयत्न राहील की आपल्याला आमच्या संघाला देखील विजय मिळवायचा आहे. कोणताही संघ ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये उतरतो कधी हारण्यासाठी उतरत नसतो. त्यांचं एकच ध्येय असतं की आम्हाला या स्पर्धेतलं विजेतेपद पटकावायचं देखील आहे. या बॉलवरती मोठा घणाघाती प्रहार तर केला गेलाय. जिथे स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या आतमध्ये असेल. आपण पाहतोय तर एकंदरीत या बॉलवरती पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. म्हणजे काय, पहिल्या ओव्हरमध्ये जणू काही 4चा पाडा मात्र एकंदरीत अनिकेतनं केला होता. आता इथे शैलेश 2चा पाडा मात्र तयार करतायत. पहिल्या 4च्या 4 बॉलवरती दुहेरी धावांचे आपल्याला समीकरण पाहायला मिळालेत. पुढचा येणारा बॉल असेल. आता घणाघाती प्रहार केला गेलाय. एक धाव घेतली गेले. प्रयत्न दुसऱ्या धावेचा आता होणार नाहीये. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फक्त मिळू शकेल. आणि जाऊयात मागची मॅच जो मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड मिळालेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील धावसंख्या 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगला कमबॅक या बॉलरनं करून दिलाय. थोडीशी मिसफिल्ड आहे. कविराज देखील मिसफिल्ड करताय. षटक क्रमांक 2चा खेळ समाप्त होईल. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 31-31 या आकड्यावरती. 31 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. 2 षटकानंतरला बॅटिंग करणारा विवांशी 11 या संघाची परिस्थिती चांगली आहे. 15.50 ही सरासरी मेंटेन ठेवत असताना या धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 3 कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाते हे देखील बघावं लागेल. विनंती असेल आपण विखुरलं जा. नो टीम मीटिंग अजिबात करू नका. आ 31 आणि पुन्हा आता प्रफुल्ल गोलंदाजी ट्रॅक वरती आलेत. साई 11 बोरिवलीचा हा देखील खेळाडू आहे. जिथे अनिकेतच्या विरोधामध्ये कशी रणनीती असू शकेल आपण अनंत पाहिला असाल. आणि नक्कीच आमचा विनय देखील ही मॅच घरातून आनंद घेतोय. साई 11चा तो देखील महत्वाचा खेळाडू आहे. साई 11 बोरिवली हा संघ सातत्यानं आपण अनेक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करताना बघतोय. परंतु आज मायरा 11 या संघाकडे खेळाडू खेळताना दिसत आहेत. लेफ्ट हँडरच्या विरोधामध्ये राऊंड द विकेट बॉल. यावेळेला चाबूक स्ट्रोक आहे. मोठा प्रहार केलाय. डीपला क्षेत्ररक्षक असेल. डीप मिड विकेटला होता आणि या बॉलवरती मात्र 2 धावा यशस्वीरित्या मिळून देखील जातील. हे पोटेन्शियल राहिले आहे. ही स्ट्रेंथ आहे या खेळाडूची आणि या स्ट्रेंथ नुसार देखील अनिकेत ओळखला जातो आपल्या संघासाठी. हे आपण अनेकदा पाहिलंय. म्हणजे प्रत्येक खेळाडू आपल्या संघासाठी 100% कॉन्ट्रीब्युशन देण्याचं काम करतो. पुढचा येणारा बॉल आहे राऊंड द विकेट बॉलिंग. थोडासा स्टेप आउट केलाय डीप मिड विकेटला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचेल का? जोपर्यंत चेंडूला आलाय पकडेल. चेंडू मिसफिल्ड. मिळतील धावा 4. अनिकेतला पुन्हा एकदा मिळालाय ब्रँडेड चौकार. 4च्या माध्यमातून संघाचं धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावफलकावरती वेगाने पुढे सरकत असताना 37 झालेले आहेत. 37 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आता हे दोन्ही खेळाडू आपण बघतोय ना तर आक्रमकतेनं क्रिकेट खेळतायत. दुसऱ्या बाजूला आपण शैलेशला पाहिलं तर एका बाजूला अनिकेतला सर पाहिलं. काय क्रिकेट. तेरे हार में तेरे जीत में भयभीत होता हूँ किंचित में. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता और टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. आज या मैदानाच्या आतमध्ये जो मॅच चालू आहे ना मोठी मॅच आहे. अगदी स्ट्रेट ड्राईव्ह केले चेंडूला. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं परंतु या बॉलवरती सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा पेश केलाय. रनिंग मध्ये आला.
जणू काही एकंदरीत जर पाहायला गेलं तर हुसेन बोल म्हटला हा खेळाडू आणि त्या चेंडूला तिथं पकडलंय, थांबवलंय. संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देणं गरजेचं आहे. 2 धावा वाचवलेत. धाव संख्या 39 ला जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. क्रिकेट खेळत असताना कसं आहे माहिती आहे, तुमच्या काळामध्ये तुम्ही गाजवत आलात, तुमच्या काळामध्ये तुम्ही चांगलं क्रिकेट खेळलात, एखाद दुसरी मॅच तुम्ही खेळलात ना, कधीच गर्व करू नका मित्रांनो. क्रिकेट आहे, या क्रिकेटनं खऱ्या अर्थानं भल्या भल्या खेळाडूंना त्यांची जागा दाखवून दिली आहे. या बॉलला मोठा फटका केला गेलाय, ऑनला ड्राईव्ह असेल, एकच धाव फक्त मिळू शकेल आणि इथे थोडीशी मिसफिल्ड अपयशाचं कारण देखील ठरू शकेल. तुमच्या या मिसफिल्ड आहेत ना, तुमच्या अपयशाचं कारण ठरणार आहे. सर किती रन्स घेऊयात मारुफ सर? 4. यस ओके. 4 रन्स, 3 रन्स ओके. मारला 42 आपण पाहायला गेलं तर धाव संख्या जाऊन पोचले. षटक क्रमांक 3 प्रफुल्लचं चालू आहे. जिथे आतापर्यंत प्रफुल्लची चर्चा करताय तर 11 धावा 4 चेंडूंमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत. आता ओव्हर द विकेट असेल, आपण म्हणतो ना की राऊंड द विकेट लेफ्ट हँडेड बॅटरसाठी, ओव्हर द विकेट राईट हँडेड बॅटरसाठी. अपन म्हणतो की सोच को बदलो तो सितारे बदल जाएंगे, वो नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. कशिया बदलने की जरूरत नहीं है मेरे दोस्तों, खाली दिशाओं को बदलो, जीत के किनारे बदल जाएंगे. बाजू बदलली, विचार बदललेत आणि ब्रेक थ्रू देखील दिलाय इथे आपल्या संघाला. धाव संख्या 42 42 झालेत. लॉस ऑफ 1. आपण मागची मॅच सेकंड विकेटवरती खेळवली गेली. तृष्णा 11 आणि आराध्या अंशिका 11 या 2 संघांमध्ये होती. मॅच जिंकली होती आराध्या अंशिका 11 या संघानं. सो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आज संजीव खळे हा खेळाडू ठरलेला आहे. संजीव चला आपला अवॉर्ड स्वीकारण्यासाठी 42 सर. 42 झालेत. 1 बॉल शिल्लक आहे, 1 विकेट गेली आहे. छोट्या सनीचा खेळाडू आपण पाहतोय तर प्रमोदला पाठवलं गेलंय. शेवटचा चेंडू या षटकातील. धाव संख्या 42 या आकड्यावरती आहे. प्रत्येक खेळाडू आता इथे कुठेतरी चर्चेतलं नाव आपण बघतोय. अनंतला पाहिलं गोलंदाजी करत असताना थोडेसे एक्सपेन्सिव्ह ठरले होते ते, परंतु आता ते मात्र सांगतील की मला माझ्या संघाला विजय मिळवायचा आहे, याच्यासाठी आम्हाला कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. त्याच्या माध्यमातून एक महत्वाचा विकेट देखील घेतलाय, पार्टनरशिप ब्रेक केली आहे. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेरचा बॉल. मिस्टर एक्स्ट्रा क्रिकेटचा नियम क्रमांक 25 नुसार फलंदाजी करणाऱ्या संघाला एक अतिरिक्त धाव दिली जाते आणि जिथे बॉलिंग करणाऱ्या संघाला फनिश केलं जातं की चेंडू तुम्ही तो पुन्हा टाकावा लागेल वाईड. म्हणजे क्रिकेटचे तब्बल 42 नियम आहेत आणि त्या 42 नियमांचं तुम्हाला पालन करणं गरजेचं आहे. इथे थोडंसं हवेमध्ये करण्याचा प्रयत्न असेल, पण तो जोपर्यंत चेंडूला पकडलं जाईल खराब थ्रो आणि फक्त एक सिंगल. षटक क्रमांक 3चा खेळ समाप्त होताच धाव संख्या जाऊन पोहोचले 44 आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. लॉस ऑफ 1 44. शेवटचं षटक असेल. नवीन कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाईल हे पाहावं लागेल. इथे जर पाहायला गेलं तर एकंदरीत सकाळच्या 17 पासून धावांचा ओघ, धावांचा वेग सातत्याने आपण पाहिलाय. प्रत्येक बॉलरवरती प्रत्येक फलंदाज तुटून पडताना दिसले. सुरुवातीची फक्त मॅच लोअर स्कोरिंग झाली आणि आफ्टर त्या सगळ्या आपण पाहायला गेलं तर येस त्या मॅच मध्ये देखील महत्वाची मॅच होती आणि लगातार जो खेळाडू होता राजेश, आय थिंक रुपेश, त्याच्या माध्यमातून 3 ला 3 ठोकले गेले आणि ती मॅच नव्हती खरं म्हणजे त्यांच्याकडे, परंतु त्याने खेचून आणली ती समोरच्या संघ. नवीन बॉलर नेम आकाश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. आकाश नाव तर आकाश आहे, परंतु इथे गोलंदाजी जमिनीवरती करताना दिसेल हा गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या एंड कडून गोलंदाजी असताना छोटा सनीचा खेळाडू म्हणजे प्रमोदला बघताय. या दिसायला जरी छोटा असला कारनामे खूप मोठ्या त्या खेळाडूचे.
चांगला ऑफला ड्राईव्ह केलाय, केवळ एकच सिंगल मिळू शकेल. आपल्या साथीदाराला स्ट्राईक रोटेट केली जाते. म्हणजे डिफेन्स इज अ बेस्ट अटॅक इन क्रिकेट असं म्हटलं जातं आणि ते क्रिकेट आपण खेळताना या फलंदाजाला देखील पाहिलंय. म्हणजे तुमच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक येत नाहीयेत, आपला साथीदार आहे त्याला स्ट्राईकला आणा, हे चांगलं क्रिकेट आहे. मोठं मॅच, काय मॅच चालू आहे. तुम्ही मित्रांनो पाहताय तर नक्कीच आज सह्याद्री हिस्टॉरिकल ग्राउंड टिळक नगर मध्ये चाललेली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत मानाची सन्मानाच्या अभिमानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणजे दापोली प्रीमियर लीग सीझन एकंदरीत जर पाहायला गेलं तर 4 ही सन्मानाची स्पर्धा राहिली आहे. लेफ्ट हँड बॅटर सुरुवातीपासून अनिकेत आलाय. मैदानाच्या आतमध्ये ओपनिंगला आला होता. पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न असेल. डॉट बॉल आलाय. काय बॉलिंग केले, काय कमालचं क्रिकेट आपण बघतोय. आता शेवट जे स्लॉग ओव्हर असते ना, त्या स्लॉग ओव्हर मध्ये मोठे प्रहार करणं फलंदाजाला देखील असतं. आणि आता जर पाहायला गेलं तर म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये अनंतनं एक डॉट बॉल टाकला आणि षटक क्रमांक 4 मध्ये आकाशनं डॉट बॉल टाकलाय. तर प्रत्येक बॉलवरती रन्स आलेत. आता हा पुन्हा एकदा बिंदी बॉल आलाय. म्हणजे असं वाटतं ना, कधी कधी आपण कोणत्याही खेळाडूला कमजोर समजत असतो, कधी कोणत्याच खेळाडूला कमजोर समजू नका. हा 5 रुपयाचा पेन 5 करोड रुपयाचा चेक देखील लिहू शकतो, ही क्षमता असते प्रत्येकाकडे आणि हा बॉलर देखील तेच करून दाखवतोय. येस, मी देखील कमी नाहीये. इथे जबरदस्त गोलंदाजी, लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल, चेंडू दन 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 कर सीमा रेषा पार. इथे मिळाल्या धावा 4. आय थिंक वाईटच्या स्वरूपातला येतोय ब्रँडेड चौकार. म्हणजे आता धावा कुठून येऊ द्यात, फक्त रन्स येणं खूप महत्वाचे आहेत. ज्या संघांनी भोजन केलं नसेल असल्या सर्व संघांच्या खेळाडूंना विनंती करूयात, कॉम्बॉक्सच्या उजव्या बाजूला भोजनाची व्यवस्था केली, आपण भोजनाचा आस्वाद घेण्यासाठीचा. 49, येस ॲब्सोल्युटली 49. 49 धाव फलकावरती आपण पाहतोय. 49 रन्स. ही संपूर्ण DGB स्पोर्ट्स लाईव्ह ही संपूर्ण टीम, आता मात्र आमिरजी मलिक सर यांची संपूर्ण टीम इथे पोहोचले आणि चांगलं वर्क देखील करतायत. सुपर कॅमेरा क्वालिटी, चांगली व्हॉइस क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्याच माध्यमातून रसिक प्रेक्षक देखील घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, हे आपण पाहिलंय. धावसंख्येचा विचार करूया, धावसंख्या जाऊन पोहोचले तर मारुफ सर 3 रन्स. येस, ओके. फिफ्टी 52 धाव फलकावरती संघाचा अर्धशतक देखील कंप्लीट. शेवटचा बॉल होता आणि त्याचबरोबर या शेवटच्या बॉलवरती डॉट बॉल येतोय. शेवटचं षटक अगदी किफायतशीर, अनुशासित गोलंदाजी. येस ॲब्सोल्युटली. आणि षटक क्रमांक 4 चा खेळ देखील समाप्त. धावसंख्या 52 52 झालेले आहेत. विश्लेषण पाहायला गेले तर पहिल्या ओव्हरमध्ये 21, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13, चौथ्या ओव्हरमध्ये 8, अशा प्रकारच्या टोटली 52 52 झाल्या. टार्गेट आता 53चं, 53 धावांचं टार्गेट 24 बॉलमध्ये. बॅटिंग करणारा संघ असेल याच्यानंतर मायरा 11 यांनी टॉस जिंकला आणि फिल्डिंगचं डिसिजन घेतलं. त्याच्यानंतरला विध्वंसक फलंदाज म्हणजे कविराजची बॅटिंग बघायला खूप आवडेल. रसिक प्रेक्षक तुम्ही ऑनलाईन ही मॅच पाहतायत, कुठे जाऊ नका, कारण का येणाऱ्या पुढच्या मॅच मध्ये कविराज याची बॅटिंग बघायला विसरू नका. 53 धावा कंपल्सरी चेसच्या फॉर्म्युलानुसार या कराव्या लागतील. 53 करायच्या आहेत. 24 बॉलमध्ये 24 बॉल्स नीड्स 53 रन्स. 53 ची गरज आहे.
प्रमोदजी कांबळे सर सेकंड विकेटच्या बॅचसाठी आहेत आणि मुख्य विकेटकडे आपण जातो एजाज मारूफ सर आणि राज नाईक. हॅलो चिक जाऊया तिथे कविराज वैभव जोडी जिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कोण आहे? बॉलर कोण आहे? वैभव बॉलर आहे. कविराज तयार आहे. यावेळेला पहिलाच बॉल शफल झालाय ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आलाय. सर तटस्थ आहेत, पंच तटस्थ आहेत. संकेत आणि कविराजची जोडी गोलंदाजी ट्रॅक वरती वैभव आहे. वैभव संघाचा हा खेळाडू, परंतु एकंदरीत जर पाहायला गेलं पहिलाच बॉल डॉट, इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल आलाय. वैभवनं कविराजला थांबवलंय. आता पुन्हा एकदा या बॅटर्सला फॉलो केले. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर आहे, परंतु पाहायला गेलं तर अंपायरनं वाईडचा इशारा दिलाय. मिस्टर एक्स्ट्राचा या ठिकाणी इशारा आला आणि धावांचं मात्र खातं उघडलंय. टार्गेट आय थिंक 53 रन्सचं टार्गेट आहे. या 53 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा मायरा 11चा संघ या धावा बनवू शकतो का? येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की इथून पुढच्या धावा बनतील की नाही. तुम्ही बघत राहा, मॅचचा आनंद घेत राहा. मोठा प्रहार केला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मिस फील्ड चेंडू 1-2 का 4 चाललाय सीमारेषा बाहेर चौकार. आता मात्र या खेळाडूला थांबवणं थोडंसं कठीण जाईल. म्हणजे जसा जसा हा जो खेळाडू आहे ना कविराज सेट होतो ना, त्याला जणू काही चेंडू फुटबॉल सारखा दिसतो आणि त्याच्यानंतरला तो गोलंदाजांवरती प्रहार करतो. एकदा फलंदाज कविराज सेट झाला की प्रचंड वेगानं फटके आपण खेळताना त्याला पाहिलंय. प्रत्येक बॉलरवरती तुटून पडण्याचं काम ज्यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये अनंतवरती तुटून पडला होता. अनिकेत लेफ्ट हँडेड बॅटर्स होता ज्यांनी लगातार 4 चेंडूंमध्ये 4 चौकार ठोकले. टोटली त्या ओव्हरमध्ये 21 रन्स त्यांनी मारले होते. आता या मॅचमध्ये देखील सुरुवात तशीच करावी लागेल. येस, दॅट स्टार्ट इज वेल, दॅट इज एंड इज वेल. या बॉलला अगदी कव्हरच्या डोक्यावरून स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय कविराजच्या बॅटमधून धमाकेदार स्ट्रोक ब्रँडेड चौकार. कविराज नाम तो सुनाई होगा. कविराज सातत्यानं प्रहार करतायत. यस, पहाड़ों से टकराए उसे तूफान कहते हैं और तूफानों से जो टकराए उसे कविराज कहते हैं. गजब अजब फटकेबाजी चालली आहे आणि आता यशाच्या दिशेनं कदाचित मार्गस्थ होऊ शकतो का? तुम्ही पाहताय तर ही मॅच देखील मोठी बनते. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू. V111 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 52 बनवल्यात. 53चं टार्गेट ठेवलंय. मोठा प्रहार, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहे. ही कॅच मिस भाई, कोणत्या खेळाडूची कॅच सोडताय आपण? ही कॅच नाही, तुम्ही मॅच सोडली. आय थिंक कविराज सारख्या आक्रमक शैलीच्या फलंदाजाची कॅच सोडली आहे. म्हणजे याचाच अर्थ येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की तुम्ही किती मोठं नुकसान तुमचं करून घेतलंय हे आपण बघतोय. आणि या चुका सातत्यानं अपयशाचं कारण आपण बघतोय. या चुका त्या नाही आहेत, या चुका सरळ आपल्याला पराजयाच्या दिशेनं नेणाऱ्या चुका आहेत. या चुका जर अशाच असल्या तर संघ अपयशाच्या दिशेनं मार्गस्थ होणार आहे. आणि या चुका आपण सातत्यानं पाकिस्तानकडून करताना पाहिल्यात. हॅरिस रोफने देखील कॅच सोडले आणि तेव्हा ते वर्ल्ड कप देखील हारले होते. आता देखील इथे कॅच सोडले, कदाचित मॅच देखील हारण्याची वेळ येते. आपण म्हणतो ना, गलती पे गलती करे उसे इंसान कहते, गलती पे गलती 7 बार गलतियां करे उसे शैतान कहते और गलती पे गलती 100 बार गलतियां करे उसे पाकिस्तान कहते. आता इथे पाहायला गेलं तर खऱ्यातून चुका प्रचंड घडल्यात. चुका अपयशाचं करण्यात. काही चुका तुम्हाला शिकण्यासाठी असतात, तर काही चुका तुम्हाला शिकवण्यासाठी येतात, तर काही चुका आपल्या अंगामध्येच असतात. आणि या चुका जर बाहेर आल्या ना तर अपयश येतं. मग अपयश माणसाला यावं, अपयशामध्येच यश नाव दडलंय. जोपर्यंत तुम्हाला अपयश येणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला यश मिळणार नाही. परंतु हे अपयश नव्हे, हे अपयश सरळ मैदानाच्या बाहेर घेऊन जाईल, आपल्या संघाला स्पर्धेतून बाहेर घेऊन जाईल. पुढचा बॉल आहे, यावेळेला चांगला फ्लिक खेळलाय. संकेत आता या बॉलवरती प्रहार करतायत. जोपर्यंत चेंडूला पकडले जाईल एकच धाव मिळेल. आता कमबॅक बघा, गोलंदाज वैभवचा आलाय. वैभवचं कौतुक करावं लागेल, वैभवची प्रशंसा करावी लागेल.
आणि का नाही मोहन सर मॅच थांबवा आपली. मोहन सर मॅच थांबवा. सर टोटल बॉल किती टाकून झालेत आपले? एकच झालाय ना पहिल्या बॉलवरती? काय 6 आहे. ओके थँक्यू सर. मारूफ सर, मारूफ सर शेवटचा बॉल सिंगल. इट्स ओके. म्हणजे मेन विकेटचा एक षटक संपलंय. धावसंख्या 12. आणि येस सर मोहन सर मॅच स्टार्ट करा. प्ले कंटिन्यू करा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या आपण बघतोय 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 12 धावा धावफलकावरती. सेकंड विकेटची जी मॅच चालू आहे त्यांच्या एक्स्ट्रा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. अनिकेत गोलंदाजी ट्रॅक वरती डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र खेळला गेला संकेतच्या माध्यमातून. या बॉलवरती तुम्ही पाहते तर 4 धाव मिळून जातील. सुरुवात जर पाहताय तर चौकाराने केली आहे. संकेतनं वेलकम सुस्वागतम अनिकेतचा चौकाराने केलंय. त्याचा खरपोस समाचार घेतलाय. खरपोस समाचार घेत असताना धावसंख्या 16 ला जाऊन पोहोचेल. 53 धावांचा पाठलाग करत असताना बॅटिंग करणारा मायरा 11चा संघ या स्पर्धेमध्ये झुंज देतोय. प्रचंड मेहनत घेताना दिसला परंतु अनिकेतला अचूक टप्पा आणावा लागेल. वो कहते हैं ना बाहुबलीमध्ये कटप्पा आणि गोलंदाजीचा टप्पा महत्वाचा आहे. मित्रांनो बाहुबलीमधल्या कटप्पाला जर नसला तरी चालणार आहे परंतु या क्रिकेटच्या क्षेत्रातला बॉलरचा टप्पा हा खूप महत्वाचा आहे आणि तो तुम्हाला टाकावा लागेल. फ्रंट फूटचा वापर करत असताना कव्हरच्या डोक्यावरून घ्यायचा आहे. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध मात्र चेंडू जाऊन पडलाय. 2च फक्त आता धावा इथून मिळून जातील. कविराज तिसरी धाव घेण्यासाठी इच्छुक नाहीये. तो सांगतोय फक्त आणि फक्त 2च धावा खूप झाल्या सफिशियंट राहतील. धावसंख्या 18 ला जाऊन पोहोचेल. मॅच खूप मोठी होते. ज्यावेळेला एकंदरीत जर पाहिलं गेलं ऑनलाईन रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत चाललेले आहेत. काही वेळातच रसिक प्रेक्षक देखील आपल्याला कमेंट करतायत. ते मात्र या स्पर्धेचा घर बसल्या आनंद देखील घेत आहेत. कारण का काही लोकांना पॉसिबल नाहीये मैदानाच्या इथे आतमध्ये येऊन. याच कारणास्तव DCC कमिटीनं ऑनलाईन ही स्पर्धा आपण बघतोय. सुरेख क्षेत्ररक्षणाचा नजारा देखील पाहिलाय आपण. धावसंख्येचा विचार करूया. धावा सातत्याने पुढे सरकतील. 19 आकड्यावरती षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पहिल्यावरती सवकार त्याच्यानंतरला दुहेरी धावा घेतल्या आणि आता या बॉलवरती सिंगलच आपण बघतोय. त्याच्यानंतर ही संपूर्ण स्पर्धा आपण बघतोय तर खऱ्या अर्थानं ओम धोपावकर ही स्पर्धा पाहतायत दापोलीमधून. त्याच्यानंतरला जर पाहायला गेलं तर एकंदरीत रुपेश कांसारे देखील स्पर्धेचा आनंद घेतात. विपुल तेलप देखील या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेतात. आणि सुनील दवंडे सर येस सुनील दवंडे सर नक्कीच तुम्हाला आम्ही दुसरी जी खेळपट्टी चालू आहे त्याचा आउटपुट देत राहू. परंतु आपण मेन विकेटकडे जातोय पुन्हा एकदा. या बॉलचा जर विचार करतोय थोडासा शफल झाला होता फलंदाज. शफल होत असताना आपण पाहायला गेलं फक्त आणि फक्त लेग वाईडच्या स्वरूपातला एक सिंगल धाव तुमच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि धावांचा वेग सातत्याने पुढे सरकत चाललाय 20 या आकड्यावरती. आणि नक्कीच 53 तुम्हाला करायचे म्हणजे याचाच अर्थ तुम्हाला प्रहार करावे लागतील. जी गाडी आता स्लो चालली आहे तुम्हाला आता इथं टॉप गिअर टाकावं लागेल आणि गाडी अगदी सुसाट वेगानं पळवावी लागेल तरच तुम्ही या 53 धावांच्या पाठलाग देखील तुम्ही करू शकाल. प्रत्येक बॉलरवरती तुटून पडावं लागेल फलंदाजांना.
पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगला चेंडूला खेळलं गेलं, एका हाताने चेंडूला पकडण्याचं धाडस केलंय क्षेत्ररक्षकानं. जोपर्यंत थ्रो करेल वेगाने या बॉलवरती देखील 2 धावा कंप्लीट होताना आपण बघतोय. शेवटचा एक चेंडू आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू आणि धावसंख्या स्थिरवलेली 22 या आकड्यावरती. अनेक थोडंसं एक्सपेन्सिव्ह ठरलंय. पहिल्या ओव्हरमध्ये एकंदरीत 12 होत्या, 5 मध्ये 10 खर्च केलेत. पुन्हा यॉर्कर लाईनची डिलिव्हरी, फक्त आणि फक्त एक सिंगल मिळून जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावसंख्या 23, 23, 12 मध्ये 30 ची आवश्यकता आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज. 12 मध्ये 30 धावांची आवश्यकता. आणि कॅप्टन्स कसा असला पाहिजे, म्हणजे एकंदरीत मी तुम्हाला काल देखील सांगितलं, ऑस्ट्रेलियाचा जो एक कॅप्टन होता जॅक ब्लॅकस्मिथ, तुम्ही नाव कदाचित ऐकलं नसाल. जॅक ब्लॅकस्मिथ असा कॅप्टन होता, कधी तो चॅम्पियन बनला नाही, पण तो त्यांच्या खेळाडूंना असं खेळवायचा ना, जणू काही तो सरळ एखाद्या खेळाडूची बॉलिंग चांगली झाली नाही ना, त्याला जाऊन तो सांगायचा की अशी बॉलिंग कर. जास्त स्ट्रेस द्यायचं नाही, प्रेशर द्यायचं नाही त्या गोलंदाजावरती. 12 मध्ये 30 पाहिजेत. अंकेश गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय. म्हणजे जॅक ब्लॅकस्मिथ सारखं जर का तुम्ही कॅप्टन्स असाल तर खऱ्या अर्थानं तुमचा संघ देखील यशस्वी बनू शकेल. असे भरपूरसे खेळाडू देखील आहेत. त्या भरपूरशा खेळाडूने देखील आपल्या संघासाठी खूप चांगले चांगले कारनामे देखील करून टाकलेत. इथे गोलंदाजी ट्रॅक वरती अंकेश, राईट आर्म ओव्हर द विकेट बॉलिंग. पहिलाच शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, फलंदाज ऑफ स्टंपच्या खूप बाहेर गेला, शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट बॉलचा संपर्क नाहीये, मिस्टर डॉट बॉल. अंकेशना पहिलाच बॉल शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी, या चेंडूला मी तरी म्हणतोय तुम्ही बाहेर पाठवला असता. शॉर्ट ऑफ लेनची डिलिव्हरी फुल सक्सेसफुल करू टाकला असता, पण तो बॅट बॉलचा संपर्क नाही. त्याच्यासाठी कॉन्सन्ट्रेशन, चेंडूपर्यंत तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल. क्रिकेट खेळत असताना क्रिकेटकडेच लक्ष असेल ना, तर तुम्ही मोठे प्रहार करू शकता. कारण का गोलंदाज अगदी खूप पावलांचा रनअप घेतोय आणि एकंदरीत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला देखील त्याच्यावरती तो डॉमिनेट करतोय. या रडार मध्ये होता मोठा प्रहार, ना गाव देखा ना ताव देखा, सीधा इस गेंद को सीमा रेखा पार फेका. 1 बाउंस सीमा रेषा पलीकडे चौकार येतोय. कमालची फटकेबाजी, अप्रतिम क्रिकेट, दर्जेदार फटकेबाजी आपण बघतोय. येस, असं वाटलं होतं की जणू काही कविराजच्या विरोधामध्ये रणनीती, परंतु फटकेबाजी आता संकेत करतोय. संकेत प्रत्येक बॉलरवरती तुटून पडतोय. सुरुवात मात्र कविराजनं करून दिली, त्याच्यानंतर इथे संकेतनं देखील बहती गंगा में ओ खिलाडी में हात धो रहा है. जबरदस्त फटकेबाजी चालली, दोन्ही बाजूने धुलाई चालली बॉलरची. आता थोडंसं स्टेप आउट देखील झालंय. चेंडूच्या माग शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आहे, फक्त आणि फक्त एक मिळेल आता स्ट्राईक मार्कवरती कविराज. एकंदरीत जर पाहायला गेलं तर कवींचे उस्ताद गुलजार साहेब यांचे भरपूरशा अशा शेर शायरी आहे. त्याचनंतर आपल्या मराठी कवी क्षेत्रातले एक मोठं नाव म्हणजे आपले सुरेश भट देखील सांगतात. काल देखील मी सातत्यानं सांगतो की सुरेश भटांचं देखील एक काव्यरचना आहे. येस, आसवान माझ्या डोळ्यातून तुम्ही वाहू नका, अंतरीक्ष वेदना या साऱ्या जगांना दावू नका. म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं आज माझ्या डोळ्यातून तुम्ही येऊ नका, या माझ्या वेदना लोकांसमोर मांडू नका, हे एकंदरीत सांगितलं कोणी. म्हणजे एक सच्चा क्रिकेटर असतो ना, तो मॅच हारल्यानंतरला डोळ्यातून कधी कधी अश्रू येतात, कधी कधी येत नसतात. ते सांगतात की नाही, मी जरी आज हारलो ना तरी सुद्धा माझ्या ज्या वेदना त्या डोळ्यानं सांगतात, तुम्ही माझ्या वाहू नका, ज्या वेदना मला इतरांना सांगायच्या नाहीयेत. या बॉलवरती पूल करायचं आहे आणि ते वाईडची का दाद मागितली जाते. अगदी परफ्यूम डिलिव्हरी आहे, चेहऱ्याच्या समोरून चेंडू आलाय. कविराज अंपायर्सना सांगतात वाईट बॉल असेल का, परंतु परफ्यूम डिलिव्हरी आहे, तोंडाच्या समोरून बॉल चाललाय. धावांचा विचार करूया, 28 झालेले आहेत. आता असं वाटलं होतं की बॅटिंग करणारा मायरा 11चा संघ 53 धावा इझिली चेस करेल. कठीण आहे, कठीण आहे. म्हणजे म्हणूनच सांगतो ना, स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. कधी कोणत्या संघाला कमजोर समजू नका, कारण का प्रतिस्पर्धी संघाकडे देखील तितकेच दर्जेदार खेळाडू आहेत. ज्या गोलंदाज अंकेशनं सांगून दिले की मी देखील कमी नाहीये. ओ यावेळेला कवीच्या बॅटमधून राजवाला फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क.
सरळ चाललाय 6 धावांसाठी. येतोय दापोली प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. आता इथे हा खेळाडू चांगल्या सूर मध्ये दिसतोय. जबरदस्त फटकेबाजी. धाव संख्या 34 34 या आकड्यावरती. कवीचं राज मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. फटकेबाजी सुरेख चालली आहे. 34 झालेत. षटकातील अजून एक चेंडू शिल्लक आहे. पाहिला गेलं तर अजून 19 धावांची गरज आहे. एक कवी है तो सब कुछ मुमकिन है और संकेत है तो भी मुमकिन है, लेकिन अंकिश है तो भी मुमकिन है. म्हणजे हे बॅटल अजून संपलेले नाही आहे. बॅटल बडा हो या छोटा उससे कोई फरक नहीं पडता. आणि इथे या मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला चांगलं स्वतःला इम्प्रूव्ह करण्याची आता वेळ आली आहे. तुम्हाला हिरो बनायचं असेल तर पहिल्यांदा चांगलं क्रिकेट खेळावं लागतील. तुम्ही एका रात्रीमध्ये स्टार बनू शकता, परंतु ती एक रात्र येण्यासाठी तुम्हाला अनेक रात्रांचे दिवस करावे लागतात. त्याच्यासाठी पहिल्यांदा मेहनत करावी लागेल. तुम्ही अनेक क्षेत्रातील क्रिकेटचे भगवान सचिन रमेश तेंडुलकर हे नाव तुम्ही ऐकलं असाल. ज्यावेळेला त्यांना एका बँकेनं 4 व्हीलर कार घ्यायची होती, बँकेनं कर्ज देण्यासाठी साफ नकार दिला, पण तो आज तेच सचिन रमेश तेंडुलकर सर BMW या ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर देखील आहेत. आपण जर पाहायला गेलं तर ये भाई ये देखो यहाँ पे गलती से मिस्टेक नहीं चाहिए. आणि इथे सरळ कॅच पकडले. कवीचं राज. कविराज झाला नाराज. येईल सरळ बाहेर. मोठा धक्का बसलाय. धक्का क्रमांक पहिला मायरा 11 या संघाला बसतोय. बॅटिंग सुरेख केली. छोटीशी पारी परंतु प्रभावित करणारी होती. 3 षटकांचा खेळ. धाव संख्या 34 34 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी 6 ला 19 पाहिजे. आपण जाऊया सेकंड विकेट कडे, जिथे काय घडलंय काय बिघडलंय आपले स्कोररमॅन सांगतील. तिसरी ओव्हर चालू आहे. 29 धावा झालेल्या आहेत. मॅच चालू आहे. दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स या दोन संघांमध्ये बॅटल चालू आहे. जिथे प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण बघतोय. दुर्वा वॉरियर्सचा संघ बॅटिंग करतोय. दुर्वा वॉरियर्सच्या संघाची परिस्थिती थोडीशी नाजूक आहे. 29 धावा झालेल्या आहेत तिथे. मित्रांनो, ऑनलाईन रसिक प्रेक्षकांना देखील आतुरतेने दुसऱ्या विकेटचा देखील स्कोर जाणून घ्यायचा होता. सो दुर्वा वॉरियर्स आणि भैरवनाथ फायटर्स या दोन संघांमध्ये सेकंड विकेटवरती मॅच चालू आहे. 29 धावा तिथे झालेल्या आहेत. एक विकेट देखील गेलेल्या, 2 विकेट देखील गेलेत आणि तिसरं षटक चालूच आहे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 19 पाहिजेत. आज 6 मध्ये 19 पाहिजेत. बॉलर अनिकेत, बॉलर रोहित. गोलंदाजी ट्रॅक वरती रोहित आहे. राऊंड द विकेट बॉलिंग करेल. फलंदाज तयार. यॉर्कर लेनची डिलिव्हरी आणि इथे जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट. एक्स्ट्रा रन्स देखील आपण पाहतोय. 2 रन्स मैदानाच्या आतमध्ये. मायरा 11चा बॅटर्स कोण गेलाय? नवीन बॅटर्स कोण गेलाय? बॅटर्स कोण गेलाय? एकच टाकला ना. 2 घ्यायचे. 2 पहिल्यावरती 2 आले. 2 आले पहिल्यावरती. एकच बॉल झालाय ना. 5 ला 17. येथे फ्रंट फूटचा वापर करत असताना जर पाहिला गेलं तर फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक दुसरा देखील लागलाय. संकेत बॅक टू द पवेलियन. 4 मध्ये 17 म्हणजे 3 मोठे प्रहार आता पाहिजेत. 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3च्या 3 मॅक्झिमम पाहिजेत बॅटिंग करणाऱ्या संघाला, जिथे मायरा 11चा संघ संघर्ष करताना दिसतोय. 4-17 3 मॅक्झिमम ठोकावे लागतील. जर कविराज असता तर भाई या मॅच मध्ये पुनरागमन त्यांनी करून दिलं असतं, परंतु आता तेवढं तर शक्य राहिलेलं नाहीये. 4-17 ची गरज आहे. प्रफुल बॅटिंग, अरविंद बॅटिंग साठी गेलेत. आय थिंक ऑन स्ट्राइक मार्क वरती प्रफुल आणि अरविंदची जोडी आहे. तिथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालाय रोहितनं अगदी अभूतपूर्वी कामगिरी पहिल्या गेल्या पर्वामध्ये देखील केली आणि आता मात्र या पर्वामध्ये देखील दर्जेदार क्रिकेट खेळताना तो दिसतोय.
पुढचा बॉल आहे 4 17ची आवश्यकता, मोठा प्रहार करायचा आहे आणि इथे आय थिंक लगातार विकेटचं पतन होते. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक गोलंदाज रोहितच्या माध्यमातून पाहतोय. पहिल्याच बॉलवरती एकंदरीत विकेट जिथे कविराज बाद झाला, त्याच्यानंतरला धावचीत संकेत बाद झाला आणि त्याच्यानंतरला या ठिकाणी जो प्रफुल्ल गेला होता तो 0 वरती गोल्डन डकचा शिकार बनलाय. 3ला 17 पाहिजेत. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर आपण पाहतोय तर मिस्टर एक्स्ट्रा व्हाईट बॉल. धावसंख्या पाहायला गेलं तर 38 ला जाऊन पोहोचले. 37. या बॉलवरती करारा प्रहार, खूपच लांब चेंडू, आउट ऑफ द पार्क. ब्रँडेड षटकार. मारूफ सर बाकी आहेत 2. येस ओके. 2 मध्ये 10 पाहिजेत. आता अजून देखील मॅच आहे दोन्ही संघांसाठी. 2ला 10. या खेळाडूने तर मॅच मध्ये कमबॅक आणून दिला. इथे जर एक मोठा प्रहार झाला म्हणजे इथून आय थिंक जिंकणारा संघ क्वालिफाय करेल सुपर 8 साठी, असं समीकरण राहिले. दोन चेंडू 10 धावांची आवश्यकता. डू ऑर डायचा मुकाबला. डू ऑर डाय, करूया मरूची मॅच. 2 मध्ये 10 पाहिजेत. चेतन फलंदाजी ट्रॅक वरती आहे. चेतननं पहिल्याच बॉलवरती अगदी घणाघाती प्रहार करत असताना इरादा स्पष्ट केलाय. जिंकला तर सुपर 8 साठी क्वालिफाय केला जाईल हा संघ. म्हणजे दोघांपैकी कोण जिंकलं सुपर 8 ला क्वालिफाय. राऊंड द विकेट तुम्ही पाहताय तर येणारा पुढचा बॉल चौकार सिक्सर. काय शॉर्ट ऑफ लाईनची डिलिव्हरी, क्षेत्ररक्षक कॅच पकडली आहे. कॅच भी पकडा और मॅच भी पकडाय. 1 मध्ये 10 पाहिजे. एक चेंडू 10 धावांची आवश्यकता. फलंदाज बाद झालाय. असं वाटलं होतं की कविराज शायद मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं महत्वाचं होतं. आता संपूर्ण मॅच मात्र एकंदरीत V1 ची 11 या संघाकडे झुकली आहे. हॅलो चेक. 1 बॉल आणि त्याचबरोबर 10 धावांची आवश्यकता. ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 1ला 9 ची गरज आहे. आता 1 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. एक मध्ये 9 ची गरज. जिंकणारा संघ सुपर 8 साठी क्वालिफाय. या बॉलवरती मोठा प्रहार, परंतु हा चौकार तुमचा विजयाचा नसेल. विजय मात्र V1 11 संघाचा झालाय. इथे पराजित मायरा 11चा संघ होतो. हार्ड लक बॉईज. जबरदस्त क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून आपण पाहिले. दोन्ही संघाचं खऱ्या अर्थानं आम्ही मनापासून आभार आणि शुभेच्छा देखील देतोय. आणि तब्बल 4 ते 5 रन्सच्या मार्जिन ही मॅच मात्र पराजित झालाय मायरा 11चा संघ. आणि त्याचबरोबर एकंदरीत तब्बल 256 लोक या चॅनलवरती जोडले गेले. त्यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये आम्ही स्वागत करतो.